पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय करतोयस? जर खरंच त्यांची तब्येत खराब झाली तर काय करणार आहेस तू? आणि एक रात्र नाही गेलो आपण घरी तर काय फरक पडतोय? तुम्ही माई मावशींना फोन करून सांगा। अरे लवकर निघा सच्चू, उशीर झाला। हो खरं तर त्यासाठीच फोन केला होता मी। जरा इकडे प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे। अरे बाबा काय झालं? तू बरा आहेस ना? वल्ली कुठे आहे? नाही आम्ही ठीक आहोत दोघंही, पण त्या रिया मॅडम आहेत ना त्या अचानक आजारी पडल्या। अगं खूप ताप आलाय त्यांना, घरी पण कोणी नाही त्यांच्या, त्यामुळे रात्री इकडेच थांबावं लागेल असं वाटतंय। अरे बापरे, नाही कसं आहे अरे, आता वाड्यात आम्ही दोघं म्हातारी माणसं, सौरभ नाही, आमच्यापैकी कोणाला काही झालं तर मग काय कोण धावपळ करणार रे? म्हणून म्हटलं लवकर या। मावशी असं नको बोलूस ना ग, मी केला प्रयत्न पण खरंच जरा परिस्थिती इकडे मला नाही निघता येणार ग। सचिन ऐक ना, रिया मॅडमना बरं नाही वाटत, चल तू लवकर। थांब ना वल्ली, बोलतोय ना फोनवर। अरे त्यांना नाही बरं वाटत आहे, लवकर चल ना। कोणाशी बोलतोयस? मावशी मी तुला फोन करतो 2 मिनिटात, थांब। अरे काय झालं सच्चू? त्यांना नाही बरं। सॉरी मावशी, मी करतो, फोन करतो। अरे काय बाई पोरं तरी। थांब ना जरा 2 मिनिटं बोलतो ना। अरे लवकर जा, त्यांना नाही बरं वाटत, आता मी काय करू? तर माई मावशींकडे अर्जुन तर नाही जाऊ शकत, पण करण जाऊ शकतो ना। माई मावशी तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमचा करण येणार म्हणजे येणार। हॅलो भाऊजी, अनामिका एवढ्या रात्री? हा काय म्हणताय? एवढ्या रात्री इतक्या स्पेशल दिवशी आमची कशी काय आठवण झाली? का चुकून लागलाय फोन? नाही चुकून कसा लागेल ग, करमत नव्हतं म्हणून केलाय फोन। करमत नाही? असं कसं होईल? मला तर वाटलं होतं तू पट्याबरोबर राहायला लागल्यावर आम्हाला विसरूनच जाणार बहुतेक। काही काय गाई। अनु असा काय आवाज येतोय तुझा? ठीक आहे ना सगळं? ठीक आहे। बघ काहीतरी असल्याशिवाय तू फोन करणार नाहीस, काय झालंय? नाही काही नाही, राहू दे। अनु आई म्हणतेस ना मला, मग संकोच का करतेस? अगं सांगायला थोडं विचित्र वाटतंय, पण पट्या बाहेरच्या खोलीत गेला झोपायला। का ग पहिल्याच रात्री भांडलात का काय? नाही असं काही नाही झालेलं। अगं मी रूम मध्ये तो रूम फ्रेशनर मारला होता, पट्याला त्याची ॲलर्जी आहे मला माहितीच नव्हतं। ह्याच्या शिंकाच थांबेनात। मी पंखा ऑन केला, खिडकी उघडली, सगळं करून बघितलं पण काही उपयोग नाही झाला। मग उगाच त्याच्या शिंकांमुळे माझी झोपमोड नको व्हायला म्हणून बाहेर जाऊन झोपलाय। अगं मग तू जा की बाहेर, बोल त्याच्याशी। नाही उगाच मी मागे करते असं वाटायला नको ना। असं काही होत नाही, जा ना तू। नको गाई, उगाच डेस्परेट वाटेल ना मी। अगं काही असं वाटत नाही, तर कुणीतरी पुढाकार नको का घ्यायला? काही होत नाही, जा। पण त्यानं पुढाकार घ्यावा असं मला वाटत असेल तर एवढं कसं कळत नाही घराला, सगळं शिकवावं लागतं। अनु नाती अशीच असतात, कधी कधी तू 2 पावलं पुढे जायचं, कधी वेळ आली तर तू 2 पावलं माघार घ्यायची। जिथे आपला माणूस कमी पडेल ना तिथे ती उणीव आपण भरून काढायची।
असं माझं तुझं असं सारखं करून कसं चालेल ग? बरं जाते बाय. बाय. गुड गर्ल. असं माझं जरा ऐकत जा. हा. गुड नाईट. बाय. पट्या ए पट्या पट्या कुठे गेला न सांगता. अंथरुणात चहा भेट्टी म्हणतात त्याला. माहितीये, आम्ही पण बघितलंय सिनेमामध्ये. एवढं काही नाहीये. 1 कप जास्तीचा ठेवलाय, तुझ्या नवऱ्याला दे. हा ठीक आहे, धन्यवाद. हा चहा पिऊया. चहा थँक्यू. हे अगं किती वाजले बघ, तुला जाग आली तर मला उठवायचंच ना. मी सुद्धा आत्ताच उठली. घे तू घे चहा. चहा घे काय चहा घे. किती वाजले बघितलंयस का? उशीर झालाय. चल. अरे ठीक आहे ना, एवढं काय, आयटम मिळते तर पी ना चहा. बरोबर आहे, तुला घरी आयटम मी आणून देते ना हातात. आम्हा बायकांना प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावे लागतात. मला पिऊ दे. मावशी वाट बघत असेल ना घरी. अरे ठीक आहे, त्यांना कोणी खाणार नाहीये घरी. आणि तुझं रात्री जागरण झालंय ना, मग जरा झोप ना अजून थोडा वेळ. चालेल. ए माझं का बरं जागरण झालं? आता तू रात्रभर रिया मॅडमची काळजी घेत होतास ना. मी कोणाची काळजी वगैरे घेत नव्हतो. हा, त्यांना ताप आला होता, मी गोळी दिली आणि इकडे येऊन झोपलोय लगेच. अरे पण रात्रभर त्यांना त्रास झाला असेल तर? काही त्रास झाला नाही त्यांना, त्या पण गोळी घेऊन झोपल्यात. अरे दादाला जर कळलं ना की रात्रभर मी वाड्याबाहेर होतो आणि मावशी एकटी होती, चिडेल माझ्यावर खूप. तो त्यापेक्षा चल लवकर. भाऊजींना शुद्धही नाहीये त्यांच्या आसपास काय घडतंय याची. आला मोठा. भाऊजींची काळजी, माई मावशींची काळजी. भाऊजी बसलेत स्वर्ग सुखात. बरोबर, मला तर वाटतं उठलंही नसतील आतापर्यंत. 100% खात्री आहे मला. काय बोलतेस? मी निघतोय, तू येणार आहेस की नाही? अरे ऐक ना, आपण रिया मॅडमना भेटून जाऊया ना एकदा. काही गरज नाही, त्यांची मावशी आहे त्यांच्यासोबत. असं कसं? ती चिट्टा काकी गेली उडत. तिला काळजी घ्यायची असेल तर घेऊ दे, नाही घ्यायची असेल नको घेऊ दे. पण आपण रिया मॅडमला भेटायला नको? अरे चालती फिरती बँक आहे रिया. बोलली चल बॅग घे, उठ. ऐक ना, आपण रिया मॅडम. काय काय करतेस? वाढ आहे का आपला? तू त्यांच्या कंपनीत काम करतोस ना, त्यांची मर्जी नको राखायला. हल्ली मी ना माझं काम व्यवस्थित करतो. हे असं कोणाची मर्जी वगैरे राखण्याची गरज नाही मला. आणि ऑफिसच्या बाहेर तर नाहीच नाही. अरे पण माणुसकी आहे की नाही तुझ्या? अगं माणुसकी आहे म्हणून थांबलो नाही तर रात्रभर. आणि त्या काय
मैत्रीण नाही आहेत माझ्या, बॉस आहेत. त्यांच्या घरात असं एवढा वेळ थांबणं बरं दिसतं का? मला माहिती आहे त्या तुझ्या बॉस आहेत, मग त्या नात्याने तरी चल. तू काय बोलतो आणि मैत्रीण नाहीये म्हणून? जर मैत्रीण नाहीये तर मग रात्री त्या तुझं नाव का पुटपुटत होत्या? का पुटपुटत होत्या बोल? काय बावळट आहे माझा नवरा. या एवढ्या मोठ्या घराची मालकीण याला गळ घालतीये आणि इकडे बसून खाणं पिणं एन्जॉय करायचं सोडून त्या पडक्या वाड्यात जायची घाई लागली. पण नाईलाज आहे वल्ली, घरी तर जावं लागेल. पट्यानी झोपेचं खोबरं केलंच, निदान तू तरी झोपू दे. रिलॅक्स अनामिका, रिलॅक्स. त्याला तर काही पडलेलीच नाहीये. तू एक मस्त स्ट्रॉंग कॉफी कर आणि दिवसाची मस्त सुरुवात कर. आला असेल का रात्री? सौरभा, अरे कशाला एवढं तातडीनं निघून यायचं रे? रात्री कोणाला एकटीला भीती वाटते? हे सगळं होतं रे, पण असं आता त्या नवीन जागेत तुम्ही राहायला गेलात, नवीन जागा, नवीन घर, त्या अनामिकाला असं एकटीला सोडून यायचं का? कसं वाटलं असेल तिला? त्या पोरीच्या मनाचा विचार नको का करायला? मावशी, इतकं समजून नाही का घेणार त्या? तू शांत हो, शांत हो. अरे पण तिला सांगून आलास ना? नाही म्हणजे कसं रे, दिवसभर तुमचं ऑफिसचं काम, त्याच्यात पुन्हा दिवसभर तू तिला भेटणार नाहीस. बाई, हा कुठे गेला? मला वाटलं माग वरून ऐकत असेल. काय बाई वेंधळ पोर माझं. अनामिकाला सांगायलाच हवं, याचं वेंधळ पण एकदा दूर कर बाई. कठीण आहे. गुड मॉर्निंग. झाली का मॉर्निंग? या झाली मॉर्निंग. ब्रेकफास्टला काय आहे? होय, दुसरं काय? ए जरा फ्रीज वर बाटलीच तर मला लिंबू दे का जरा. हा लांबून. उई, मम्माचा फोन आहे जी, मी घेते थांब. आई आई अगं, काल आमचा पहिला दिवस होता एकत्र आणि या पट्यानं अख्खी रात्र मला झोपू दिलं नाहीये. मम्मा, मग पहिला दिवस काय म्हणतेस? पहिली रात्र म्हणणार. राधे, मी आईला फोन केला, तू का उचलला अशी? मम्मा, आता मी मोठी झाली, सो जे काही तुला आजीशी बोलायचं असेल ते तू माझ्याशी बोलू शकते सगळं. डोंट वरी. राधे, फाजीलपणा बंद कर. पट्या रात्रभर गायब आहे, त्याच्या काळजीनं रात्रभर झोप लागली नाहीये मला. डोकं दुखतंय आणि आता मनस्ताप होतोय, कळलं? हाऊ अनरोमॅन्टिक मम्मा. तू तू प्लीज आईला फोन देशील का? नाही, मी मोठी झाले, माझ्याशी बोल. राधे, उगाच मोठी मोठी म्हणून प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू नकोस. आईला फोन दे गुमान, नाही तर तिथे येऊन देईन एक जोरात. हा अनु, काय ग? ए रोहिणी, काल रात्री मला एक छान स्वप्न पडलं होतं. स्वप्न? काय रे? आपल्या गोष्टीचा हिरो आणि हिरोईन एकांतात छान गप्पा मारत बसले होते. ओ, आणि मग? आणि ना अरे, आणि पुढे बोलायची काय गरज आहे? चुपके से रात की चादर. गुड मॉर्निंग सौर्या. गुड मॉर्निंग चंद्र. व्हेरी गुड मॉर्निंग सौर्या. सकाळी सकाळी काय भंकस? काय ना की ही भंकस सकाळची आहे,
त्याच्यामुळे रात्रीनंतर ही भंकस चलताय ना यार. मला पटकन चहा दे, मला एक महत्वाची मीटिंग आहे. एक तर चहा नव्हे अमृत. आणि आता तुला त्याची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण ऑलरेडी तुझ्या चेहऱ्यावर टवटवी आहे. एकतर मला एक महत्वाची मीटिंग आहे, माझ्याकडे फालतूपणा करायला वेळ नाही. दुसरी गोष्ट, चहा मला देऊच नको, आत ठेव, मी आलो. पटवर्धन, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय ऑल ओके? हो सर. सर ते प्रेझेंटेशन आहे ते सोनावणे एंटरप्राइजेसचं, ते मी देऊ की मग घोरपडे सरांना करायला सांगू? हा आता बघ, म्हणजे तुझं लक्ष लागणार असेल तर ठीक आहे, नाहीतर सांग घोरपडे ना. लक्ष का नाही लागणार सर? तुम्हाला माहिती आहे मी कामामध्ये कधीच हाय काय करत नाही. करेक्ट आहे तुझं. खरं तर ना तू सुट्टीच घ्यायला हवी तशी आज. मी सांगणार सुद्धा होतं फोन करून की आज येऊ नकोस, पण काय तू आलास नेहमीसारखा. काल फारच दगदग झाली असेल ना तुझी? हो नाही सर, म्हणजे काल जरा गंमतच झाली सर. काल मी घरीच नव्हतो. काय काय सांगतेस काय? रात्रभर घरी नव्हता? अगं बाई, मग गेला होता कुठे हा पठ्ठ्या? आई, फोन पण लागत नाहीये त्याचा. मी एकाच घरात होते ग, 10 फुटांच्या अंतरावर होते. हा सांगून जाऊ शकत नव्हता का? आता अनु, हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तुझ्या पार्टनरला तुला सांगून जाता येत नव्हतं का? तू प्लीज माझी फिरकी घेऊ नकोस. मला खूप राग येतोय पट्याचा. अरे बापरे, काय खरं नाही पट्याचं पहिल्याच दिवशी. नाहीच आहे त्याचं काही खरं. आता बघ मी त्याचं काय करते. त्याला आधी फोन करून मला सॉरी म्हणावं लागेल, त्याशिवाय मी बोलणारच नाहीये त्याच्याशी. पण असं अचानक कुठे गेला असेल ग? तू काल रात्री तुझ्या नवीन घरी नव्हतास? हो सर, म्हणजे काल रात्रभर मी घरी नव्हतो सर. मी वाड्यावर होतो. म्हणजे काय झालं सर, आपला सचिन आहे ना, त्याला एक अर्जंट काम आलं ऑफिसमधून, आणि त्याच्या बॉस आहेत ना, त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्याला त्यांच्या घरी जावं लागलं. वल्ली त्याच्याबरोबर होती. तरी बरं झालं सर, तिने मला फोन करून कळवलं, म्हणून मला कळलं तरी. म्हणजे सर घरी फक्त माई मावशी आणि आप्पा. काय होतं सर, दोघेही तसे वयस्कर आहेत. आप्पांना ना कधी कधी शुगरचा त्रास होतो अचानक, आणि मावशीला ना रात्री धाप लागते, ठसका लागतो. म्हणून मग मी विचार केला की त्या दोघांबरोबर कोणीतरी असलं पाहिजे ना, म्हणून मी अचानक वाड्यावर गेलो सर. अरे पण म्हणून तू मिस अनामिकांना एकट्यानं सोडून गेलास? काय बोलताय सर, गंमतच करता तुम्ही. एकटं कसं? मिस अनामिका काही लहान आहेत का? त्या एकदम स्ट्रॉंग आहेत, एकदम सक्षम आहेत. काही लागलं वगैरे तर त्या म्हणजे त्या असं एकट्या नाही पडत त्या सर. त्या फायटरच. फायटर? अरे मी दरोडेखोरांशी 2 हात करायला नाही सांगत रे, तुला कळतंय का? मला माहिती आहे तुम्ही काय म्हणताय सर, आणि मला मान्य आहे मी असं करायला नको होतं, पण माझा नाईलाज होता सर. माई मावशी आणि आप्पा, मी त्यांच्याकडे असं दुर्लक्ष नाही करू शकत सर. धन्य आहेस तू, वेगळा राहायला गेलायस, पण वाड्याची काळजी काही सुटत नाही तुझ्याकडून. मी फक्त त्या घरातनं बाहेर पडलो सर. त्या माणसानं माझ्या मनातनं बाहेर नाही काढलंही नाही, आणि कधी काढणारही नाही. अगं इतकी नको ग बाई वैतागूस, इतकं काही सिरियस झालेलं नाहीये. अरे असं कसं म्हणू शकतेस तू? न सांगता निघून जाणं हे सिरियस नाहीये. तू हे इतकं शांतपणे कसं घेतेस तेच कळत नाही आहे मला. कारण मला माहितीये ना की पुढे जाऊन जेव्हा हा दिवस तुला आठवेल की नाही, तेव्हा तुलाच हसू येणार आहे. तेव्हा म्हणशील मला, आई कसला होता ना आमचा पहिला दिवस. घे तू त्याचीच बाजू घे. मी पण पट्याची बाजू घेणार. तिला दे एक जोरात. अगं बाई, आम्ही कोण त्याची बाजू घेणाऱ्या? आणि आता मुळात तुम्ही दोघं एका बाजूला नाही आहात का? अनु, आयुष्य असंच कडू गोड प्रसंगांनी रंगत जातं. आता कालपर्यंत जसा वेळ मिळेल तेव्हा पट्याला भेटणार आहे तू. आज जरा तो भेटला नाही तर इतकी कसावीस होतेस. अनु, एका दिवसात केवढा बदल झाला ग. हो आई, पण असं न सांगता कुणी जातं का ग? हा, तो न सांगता गेलाय म्हणून तर तुला कळतंय ना की तुझं किती प्रेम आहे त्याच्यावर. हो, पण पट्याचं आहे का माझ्यावर? अगं आहे ग, त्याचं सुद्धा आहे. काय आहे ना,
सगळेच पुरुष काही सगळ्या बाबतीत स्मार्ट नसतात ना. असं कसं म्हणतेस तू? पट्या स्मार्ट आहे अगं. अगो बाई, अगं तू चिडली असतं त्याच्यावर. एकदा काय ते ठरव आणि मग सांग मला. नाही, मी खूप चिडले त्याच्यावर. पण तू काय बोलत होतीस ते सांग. हे बघ, मी काय सांगितलं तुला, प्रत्येक पुरुष प्रत्येक बाबतीत स्मार्ट नसतात. पुढाकार घेणं, रोमॅन्टिक वगैरे होणार नाही जमत बरेच जणांना. म्हणजे मी पुढाकार घ्यावा असं म्हणणं तुझं? अगं काय हरकत आहे. तो बिचारा जरा गप्पा वगैरे बसला तो तुला वाटतंय बघा हे काय याचा मूडच नाही, हा काहीच बोलत नाही, काहीच करत नाही. अगं अनु, मेळ साधावा लागतो. आणि तो मी साधावा असं म्हणणं तुझं? हो. मुख्य काय आहे हे बघ, एकमेकांशी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे, मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, नात्यात मोकळेपणा आला पाहिजे.